नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. आणि टाइम झालाय बघा, दुपारचे 3:11 झालेत. ॲक्च्युली मी आज दुपारी चालू केलं होतं. दुपारी किती वाजता, 12:30 वाजता वगैरे जेवण करून मी 1:45 वगैरेला चालू केलं होतं. 1:45 वाजता चालू केल्यानंतर मला फर्स्ट राईड पडली कुठली, 1:30 वाजता रॅपिडोची. त्याची आपल्याला बाणेरची राईड होती. त्याचे आपल्याला 17 किलोमीटरचे 295 रुपये भेटले. आणि बाणेरवरून मी आता आलोय कोरेगाव पार्क. ह्याचे आपल्याला 16.5 किलोमीटरचे 298 रुपये भेटले. उबरमध्ये होती. आता इथं ड्रॉप झाला आहे. आता इथं बघू कधी येते राईड, कारण आत्ता ओला वाजत होती पण काय रेट खूप कमी होता, त्याच्यामुळं काय ॲक्सेप्ट केली नाही आहे. बघूया थर्ड राईड कधी येते, देतो अपडेट. टाइम झालाय 6:13 झालेत. मी आता आहे टिंगरे नगरमध्ये. आणि मी तुम्हाला लास्ट अपडेट दिलं होतं, कोरेगाव पार्कला होतो. कोरेगाव पार्कवरून आपल्याला एक राईड येते बालेवाडीची. बालेवाडीचे आपल्याला भेटतात 17 किलोमीटरचे 296 रुपये. आणि तिथून बालेवाडीवरून मला एक राईड येते येरवाडाची. त्याचे आपल्याला 16.5 किलोमीटरचे 317 रुपये भेटतात. आणि मी टिंगरे नगरला येरवाडाला ड्रॉप करून टिंगरे नगर साईडला आलो होतो. टिंगरे नगरला आपल्याला एक छोटीशी रेंटल, 1 तासाची रेंटल आली होती. त्याचे आपल्याला 413 रुपये भेटलेत, हे बघा. आणि कॅश भेटलं होतं त्यांच्याकडून 477 रुपये. आणि ते ॲक्च्युली 4च किलोमीटर रनिंग झाली त्याची. आणि टाईम लागला फक्त 36 मिनटं वापरलं त्यांनी. तर आता टिंगरे नगरला थांबलेलो आहे. आता वाजत होती कुठली, उंडरीची वाजत होती. उंडरी तिकडं खूप ट्रॅफिक असतं म्हणून तिकडे गेलो नाही मी. 5-6 तास टाईम दाखवत होता, त्याच्यामुळे ॲक्सेप्ट केलं नाही आहे मी. आता इथं थांबलेलो आहे. आता बघा ह्याचे किती, कुठली ओलाची येते गोरपडी, 2.5 किलोमीटरहून पिकअप आहे. आणि टाईम 36 मिनटं लागत आहे. आणि 199 रुपये भेटते. तर मी काही ॲक्सेप्ट केलं नाही. एखादी पिंपरी चिंचवड किंवा चांगली राईड बघून ॲक्सेप्ट करतो. आता बघू नेक्स्ट राईड आली की देतो अपडेट तुम्हाला. अजून एक राईड कंप्लीट झाली आपली. ही राईड होती टिंगरे नगरवरून खराडीची. 8.5 किलोमीटरची राईड होती. याचे आपल्याला 223 रुपये भेटलेत. आणि ह्याच्यात 223 रुपये भेटले, पण कस्टमरने 300 रुपये दिले. 300 पूर्णपणे आपल्याला भेटलेलं आहे, कारण त्यांनी काय रिटर्न काय मागितलं नाही. राहू द्या म्हटलं टिपसाठी, कारण ते पेशंट होतं, ते झोपून आलं मागं. तर तरी पण ते बोलत होते तुम्हाला त्रास झाला आमच्यामुळं. असे कस्टमर कमी भेटतात, कारण त्यांची चुकी. त्यांना सॉरी पण म्हटलं की बाबा आमच्यामुळं तुम्हाला, कारण 5 मिनटं वगैरे हॉस्पिटलपाशी मला थांबावं लागलं, कारण मागून कोणतरी येत होते त्यांचे. तर त्यासाठी सॉरी पण म्हणत होता. आमच्यामुळं तुम्हाला त्रास पण झाला असं तसं मी म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, म्हटलं पेशंट आहे तर थोडंफार तर ॲडजस्ट करावंच लागतं. तर ठीक आहे. आता इथं खराडीमध्ये थांबलोय. आता इथून तर काय वाजत नाही आहे. बघूया नेक्स्ट राईड आली तर देतो अपडेट तुम्हाला. टाईम झालाय 9:17 झालेत. आणि मी आहे आता काळेवाडीला. आणि तुम्हाला मी लास्ट अपडेट दिलं होतं खराडीला होतो. खराडीवरून आपल्याला एक राईड येते इमाननगरची, रामवाडी मेट्रो स्टेशनची. त्याचे आपल्याला 6.5 किलोमीटरचे 166 रुपये भेटतात. आणि तिथून मी थांबलो होतो 3 मिनटाच्या नंतरच लगेच मला एक राईड येते काळेवाडीची. ह्याच्यात 2 स्टॉप होते. एक होता चरोली फाटा आळंदीच्या अलीकडे, आणि तिथून मी आता काळेवाडीला आलोय. ह्याचे आपल्याला 32.5 किलोमीटरचे 604 रुपये भेटलेत. आणि टाईम लागले 1 तास 24 मिनटं टाईम लागलेला आहे. आणि आता मी काळेवाडीला आहे. आणि इथून तर अजून तर काय वाजली नाही आहे. जर एक 5-10 मिनटं थांबतो. जर कुठली एअरपोर्ट जर वाजली तर ॲक्सेप्ट करून मग निघू, नाहीतर मग इथून MT निघावं लागेल. कारण टाईम पण 9:15च्या वर झालेला आहे. कारण आता गॅरंटी नाही इकडून पडेल म्हणून. तरी पण बघू 5-10 मिनटं थांबणार आहे, नंतर बघूया. ॲक्च्युली आज दुपारी चालू करून पण चांगलीपैकी अर्निंग झालेली आहे. तर बघू
5-10 मिनटं थांबू, मग त्याच्यानंतर देतो अपडेट तुम्हाला. मित्रांनो, आजची तुम्हाला अर्निंग दाखवतो. ही जी अर्निंग आहे ना, फक्त 8 तासातच झालेली आहे. 1 वाजता चालू केलं होतं मी, 1च्या नंतर आता 9, 9:15 वाजलेत, म्हणजे 8 तासात अर्निंग झाली आपली. उबरमध्ये झाली 2319 प्लस रॅपिडोमध्ये एक राईड केली होती मी, हे बघा 295 प्लस आपल्याला एक्स्ट्रा भेटलं होतं 77 रुपये, 2691 रुपये. कालची एवढीच अर्निंग झाली आपली. काल दिवसभर काम केलं होतं तरी पण एवढीच अर्निंग झाली होती. याच्यात आपली 5चं काढायचं 171 रुपये उबर आणि ओलाचं 67. ओला तर काय, ओला राईडच देत नाही आपल्याला. जाऊ द्या, पुढच्या वेळी आपण रिचार्ज मारायचं नाही आहे. तर आतापर्यंत रनिंग झाली बघा 137, म्हणजे घरी जायपर्यंत 145 वगैरे, 7-8 किलोमीटर माझं घर आहे. 145 वगैरे रनिंग होणार आहे. याच्यात आपले अजून 4 पॉईंट बाकी आहेत, म्हणजे 500 वगैरे आपली CNG गेली असणार आहे. 500 रुपये किती, त्यातनं आपल्याला 500 रुपये मायनस करायचं आहे. 1953 रुपये आपलं आजचं प्रॉफिट झालेलं आहे, फक्त 8 तासात झालेलं आहे. तर आज अर्निंग चांगली झाली, तशी कमी टायमामध्ये चांगली अर्निंग झाली. आता दिवसाचा एंड झालेला आहे, तर उद्या शुक्रवार आहे. उद्या बघूया उद्या किती अर्निंग होईल. उद्या सकाळी जरा लवकर चालू करू, मग भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये.